बाय द वे, चंद्र फक्त आकाशात नसतो, तो जमिनीवरही असू शकतो. फक्त तशी नजर हवी. मला माहिती आहे, पण आज चंद्राचं दिसणं रोमॅन्टिक नाही. आज चंद्र कोणाची तरी आठवण करून देतोय. आदित्य, मी इथे असताना तुला कोणाची आठवण येते? आईची. अजून कोणाची? तुला माहिती, आपण जरी आईपासून इतके लांब बसलो ना आता, तरी आमच्यात एक गोष्ट कॉमन आहे, चंद्र. यू नो व्हॉट, आईची एक कॉन्सेप्ट आहे. तिचं असं म्हणणं असतं की जेव्हा जेव्हा आपण एकमेकांपासून लांब असू ना, तेव्हा तेव्हा निसर्गातल्या एखाद्या गोष्टीकडे बघितलं ना, जसं चंद्र, तर जवळ असल्याचं फिलिंग येतं. आई खरंच खूप छान एक्सप्लेन करून देते. तिला माझ्या मनातलं कळतं. हे चंद्र, हे आकाश, हे तारे आईपासून लांब नसल्याची जाणीव करून देते. मालक सर, जेवण. अरे पारू, तू का घेऊन आलीस हे सगळं? तू काय इथेही कामं करणार आहेस का? गेस्ट हाऊसचं कोणी स्टाफ नाहीये का? मालक सर, आम्ही नोकर माणसं, इकडं काय आणि तिकडं काय. मालकासाठी स्वयंपाक बनवायचा, त्याला काय हवं नको ते बघायचं, त्याची काळजी घ्यायची. हेच तर काम आहे ना माझं. पारू, जेवण आत ठेवून दे. बाय द वे पारू, तू खूप डेडिकेटेड आहेस. अनुष्का मॅडम, काय बरं म्हणलात तुम्ही? डेडिकेट, मेहनती आहेस, मेहनती. इथल्या किचन मध्ये सुद्धा रमलीस. वय अहो अनुष्का मॅडम, नानू बरोबर येळ कसा गेला ना, कळलंच नाही बघा मला. अनुष्का मॅडम, अहो तुम्हाला सांगते, नानू ना मला वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकवणार आहे. ते चांगला स्वभाव आहे नानूचा. अनुष्का मॅडम, चाय. पारू जरा थांब ना. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बस ना. नाही ते पारू, मी म्हंटल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बस. ये, बस इथे. पारू, ऍक्च्युली माझं आणि आदित्यचं काही दिवसातच लग्न होणार आहे. मला त्याच्याबद्दल जे काही वाटतं, माझ्या त्याच्याबद्दलच्या ज्या काही भावना आहेत, त्या मला त्याला कधीच सांगता आल्या नाहीत. ऍक्च्युली कधी वेळच मिळाला नाही ना ग. आणि मला माहिती आहे, तू त्याची खूप जवळची मैत्रीण आहेस. सो प्लीज मला एक मदत करशील? कसली मदत? आदित्यला काय आवडतं काही नाही हे तुला माहिती आहे. मी आदित्यला ज्या दिवशी प्रपोज करणार होते, त्या दिवशीचं डेकोरेशन पण तूच केलं होतंस. आणि ते पाहून आदित्य खूप खुश झाला होता. सो माझी इच्छा आहे की तू आदित्यला प्रेमपत्र लिहावंस. काय? अनुष्का मॅडम, काय बोलताय तुम्ही? मी कसं लिहणार आहे आदित्य सरांना पत्र? कसं लिहिणार म्हणजे तूच लिहायचंस. अगं पारू, ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मी इंग्लिश मीडियमची आहे. सो माझा मराठीचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि माझं अक्षर पण एवढं छान नाही आहे. सो प्लीज मला हेल्प करशील? मग अनुष्का मॅडम, तुम्ही इंग्रजीमध्ये पत्र लिहा ना. नाही, मला माझ्या भावना मराठीतच सांगायच्यात त्याला. प्लीज हेल्प कर ना.
का मॅडम हो, मी प्रेमपत्र लिहायचं म्हणजे पारू, तू कशाला काळजी करतेस? तुझ्या मनाचं काहीच लिहायचं नाहीये. मी जे सांगेन तेच लिहायचं, ठीक आहे? बस आता इथे, दे इकडे. माझा प्रिय आदी. हे पहिलं लिह. तुला भेटायच्या आधीपासून तू मला आवडायचास. आणि आता आपण एकत्र आहोत. थोड्याच दिवसात आपल्या संसाराला सुरुवात होईल.